नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुगापासून मस्त असे खमंग कुरकुरीत थालीपीठ बनवतोय। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, तेवढीच टेस्टी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप एवढे भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत। जर तुम्हाला सकाळी थालीपीठ बनवायचं असेल तर संध्याकाळी हे मूग भिजत ठेवू शकता। तर ह्यामध्ये लहान आकाराचा 1 कांदा मी चिरून टाकलेला आहे, त्यासोबतच 2 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे किंवा चवीनुसार हिरवी मिरची वापरू शकता, अगदी पाव चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची। हे सर्व आपल्याला मिक्सरला जाडसर असे हे वाटून घ्यायचे। तर इथे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने इथे मी हे वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटलेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हे वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे लक्षात ठेवायचे, आपलं जे मिश्रण आहे ते थोडंसं रवाळ असलं पाहिजे। खूप बारीक केलं तर ह्यापासून जे थालीपीठ आपण बनवतो ते अगदी मऊ बनतं, कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीचं हे जे वाटण आहे ते हलकंसं रवाळ असलं पाहिजे। तर इथे पाहू शकता तुम्ही, अगदी जवळून दाखवलेलं आहे। थोडंसं हे रवाळ असं वाटून घेतलं। आता याच्यावरती झाकण ठेवून हे थोडंसं आपण बाजूला ठेवून देऊया। आता थालीपीठाची चव आणि पौष्टिकता दोन्हीही वाढण्यासाठी इथे मी थोडंसं पनीर घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात जर पाहिलं तर साधारणपणे 200 ग्रॅम हिरवे मूग होते, त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे। तर पनीरचं प्रमाण किंवा मुगाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। आता इथे मी पनीर जे आहे ते किसणीने किसून घेतलेलं आहे। हाताने चुरून सुद्धा यामध्ये आपण वापरू शकता, पण किसून घेतल्यामुळे एकसारखं ते किसलं जातं आणि छान मिक्स सुद्धा करता येतं। आता हे जे किसलेलं पनीर आहे ते आपल्याला आपण जे बारीक करून घेतलेले मूग आहेत त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर पनीर टाकल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। तर इथे मी अर्धा चमचा एवढं साधं मीठ वापरलं आणि त्यासोबतच अर्धा चमचा काळं मीठ वापरलेलं आहे। काळ्या मिठामुळे ह्या थालीपीठाला चव अतिशय छान येते। त्यासोबतच अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची। भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि धने पावडरमुळे या थालीपीठाला चव अतिशय छान येते, त्यामुळे आवर्जून घालायचं। आता ह्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी साधारण 2 चमचे एवढं बेसन टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही। अशा पद्धतीचा गोळा तयार झाला की हे बाजूला ठेवून देऊया। आणि आता आपण भिजवलेल्या हिरव्या मुगाचं थालीपीठ बनवून घेऊया। तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे। केळीच्या पानाऐवजी बटर पेपरचा तुम्ही वापर करू शकता। आता इथे मी केळीच्या पानाला थोडंसं तेल लावून घेतलं, हाताला सुद्धा तेल लावून घेतलं। तर केळीच्या पानाला तेल लावल्यामुळे हे जे आपण थालीपीठ बनवणार आहे ते ह्याला चिकटलं जात नाही आणि हाताला सुद्धा आपण तेल लावल्यामुळे हाताला सुद्धा हे मिश्रण चिकटलं जाणार नाही। आता इथे मी साधारण मीडियम आकाराचा गोळा घेतलेला आहे। आता हे थालीपीठ तुम्हाला कितपत लहान किंवा मोठं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रणाचा गोळा घेऊ शकता। तर इथे मी अशा पद्धतीने हे थालीपीठ थापून घेतलं। अगदी पातळ नाही किंवा खूप जाड सुद्धा थापायचं नाही, मध्यम याची जाडी ठेवायची। आता हे थालीपीठ आपण तव्यामध्ये टाकून घेऊया। तर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता। आता पॅन चांगला गरम झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेतलं आणि कांद्याने बटर इथे मी छान असं पसरून घेतलं। आता ह्याच्यावरती आपल्याला हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। तर थालीपीठ टाकल्यानंतर अशा पद्धतीने हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचे आणि साधारण 10 ते 15 सेकंदानंतर आपल्याला हे केळीचं पान जे आहे ते काढून घ्यायचे। तर आपण मध्यभागामध्ये जे छिद्र केलं होतं त्यामध्ये थोडंसं बटर किंवा तेल टाकून घ्यायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी वरती झाकण ठेवून एक वाफ काढायची। गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची। स्लो फ्लेमवरती साधारण 2-3 मिनिटांसाठी एक वाफ काढल्यानंतर वरून थोडंसं इथे मी बटर लावून घेतलेलं आहे। आता हे थालीपीठ आपल्याला उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे। तर भाजत असताना थोडंसं चमच्याने आपल्याला अशा पद्धतीने दाब देऊन हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। तर दोन्ही साईडने खमंग कुरकुरीत हे थालीपीठ भाजल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने छान असं आपलं हे थालीपीठ भाजलं गेले। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी प्लेटमध्ये हे थालीपीठ काढून घेतलं आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत। साधारणपणे एक थालीपीठ भाजण्यासाठी 4 ते 5 मिनिट एवढा वेळ लागतो। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतले। तर ह्यामध्ये आपण कांदा, लसूण, हिरवी मिरची, धने जिरे पावडर टाकलेलं असल्यामुळे हे थालीपीठ असंही चवीला छान लागतं। पण बऱ्याच जणांना सुकं खायला आवडत नाही, त्यासाठी
तुमच्या आवडीची एखादी चटणी किंवा चटणी करायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने दह्यासोबत सुद्धा हे तुम्ही थालीपीठ खाऊ शकता। चवीला एकदम टेस्टी लागतं। तर ह्या पद्धतीने थालीपीठ घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।